झी 24 तास एक पाऊल पुढे। कुर्ला नेहरूनगरच्या पोलीस लाचखोरी प्रकरणी पोलीस आयुक्त सत्यपाल सिंग यांनी अजब तर्क लढवला। पोलिसांना लाच घेण्यास प्रवृत्त केल्याचं सिंग यांचं म्हणणं आहे। त्यामुळे आयुक्तांनी या लाचखोरीचं अप्रत्यक्षरित्या समर्थन केल्याचं मानलं जातं। या प्रकरणी नेहरूनगर पोलीस स्टेशनच्या तब्बल 36 कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे। गृहमंत्री आर पाटील यांनी काल ही घोषणा केलेली असतानाच आयुक्तांनी हे अजब तर्क लढवून पोलिसांचं कृत्य पाठीशी घालण्याचा प्रयत्न केला। नेहरूनगरच्या स्टिंग ऑपरेशनवरती अजब तर्क आयुक्तांनी दिलेला। अजित मांढरे आमचे प्रतिनिधी आपल्याबरोबर आहेत। अजित, एक प्रकारे आयुक्त समर्थन करतायत का या सगळ्या घटनेचं? नक्कीच अजित, आयुक्तांचं जे म्हणणं आहे की कुर्ला नेहरूनगरमध्ये जो प्रकार घडलेला आहे त्या ठिकाणी जे तक्रारदार आहेत त्यांनी पोलिसांना बोलून लाच दिलेली आहे, त्यांना लाच घेण्याकरता प्रवृत्त। निश्चित अजित स्वतः पोलीस आयुक्त सत्यपाल सिंग प्रतिक्रिया देत आहेत। आपण ऐकूयात काय म्हणतात सत्यपाल सिंग। हेड कांस्टेबल है या नो now inquiry, as I mentioned to you, inquiry will proceed, investigation will proceed, and anybody found guilty will be punished. महिला पुलिस को सस्पेंड हुए उसमें सिर्फ कांस्टेबल की सीनियर पुलिस इंस्पेक्टर। जैसे मैंने कहा उसमें केवल मात्र कांस्टेबल है, कांस्टेबल जिसको हम कहते हैं, कांस्टेबल से लेकर के हमारे लायक हेड कांस्टेबल एएसआई, लेकिन कोई भी सब इंस्पेक्टर लेवल का भी कोई इसमें अधिकारी नहीं है। सर ऐसा भी कुछ आदेश आपकी तरफ से जारी हुआ कि पुलिस स्टेशन में फोटो वगैरह नहीं लगाई जाती है? पुलिस स्टेशन जो है, जैसे आज वो दिखा रहे थे, लोगों की जो समस्याएं हैं उनको सुनने के लिए, साथ ही किसी भी जाति का, किसी भी धर्म का, पंथ का व्यक्ति वहाँ आ सकता है। किसी को ये नहीं लगना चाहिए कि हमारे पुलिस वाले किसी एक पर्टिकुलर किसी विशेष धर्म या पंथ के मानने वाले हैं। पुलिस स्टेशन सबको लगना चाहिए एकदम जो है, जिसको ये धर्म निरपेक्ष कह सकते हैं या सेकुलर जिसको कहते हैं, ऐसे लोगों को लगना चाहिए। और इसीलिए इंस्ट्रक्शन दी गई है, भाई ऐसा कोई फोटो वगैरह किसी को रखना है अपने घरों में रखिए, अपनी पॉकेट में रखिए, जिसको जो करना है, या अपने फेथ का, अपनी श्रद्धा का, विश्वास का प्रश्न है, लेकिन बाहर दर्शनीय भागों पर इस तरह की बात करना। अजित मांढरे आपल्याबरोबर आहेत। अजित, आपण आता ही प्रतिक्रिया देखील ऐकलीत। आयुक्त म्हणतायत सब इन्स्पेक्टर लेवलचा देखील एखादा अधिकारी नाहीये, कर्मचारी आहेत, पण या सगळ्या प्रकाराचं गांभीर्य कमी करण्याचा प्रयत्न केला जातोय का आयुक्तांकडून? नक्कीच अजित, मुंबई पोलीस आयुक्त सत्यपाल सिंग यांचं वक्तव्य असं होतं की जो तक्रारदार आहे त्या तक्रारदाराने पोलिसांना बोलून त्या प्रकरणासंदर्भात लाच घेण्याची प्रवृत्त केलेले आहे, त्यांना लाच दिलेली आहे। आणि या संपूर्ण प्रकरणामध्ये एकही आमचा ऑफिसर नसून फक्त लोकल लेवलचे कर्मचारी आहेत। म्हणजे अप्रत्यक्षरित्या सत्यपाल सिंग यांनी सांगितलेलं आहे की त्यांना लाच घेण्याकरता प्रवृत्त केले गेले, तेव्हाच पोलिसांनी लाच घेतलेली आहे, त्यामुळे त्यांचं समर्थन केलं गेलेलं आहे असं या ठिकाणी म्हटलं तरी वावगं ठरणार नाही। कारण का हे संपूर्ण प्रकरण घडल्यानंतर महाराष्ट्र पोलीस दलाचा हा इतिहास आहे की एकाच वेळी 36 पोलीस कर्मचाऱ्यांना एकाच पोलीस स्टेशनच्या 36 कर्मचाऱ्यांना निलंबित करणं हा महाराष्ट्र पोलीस दलाचा इतिहास आहे। आणि त्यानंतर सत्यपाल सिंग यांनी असं वक्तव्य करणं की त्यांना बोलून मजबूर केलं त्यांना लाच घेण्याकरता, त्यांचं वक्तव्य देखील ऐतिहासिक राहील। कारण काय हे संपूर्ण प्रकरण बघितलं त्यांनी सत्यपाल सिंग यांनी सांगितलं की मुंबई पोलीस दलाची एक शर्मनाक घटना आहे। कारण का शर्मेची बाब आहे की एवढ्या प्रकारे लोकांनी किती लाच घेतलेली आहे। जो कोणी दोषी असेल त्यांना आम्ही सोडणार नाही, पण त्याचबरोबर त्यांनी म्हटलेलं आहे की लोकांना जे पोलीस कर्मचारी आहेत त्यांना बोलून लाच दिली गेली। त्यामुळे नेमकं या सगळ्या प्रकरणामध्ये अजित काय वाटतंय, आता सध्या जो तक्रारदार आहे त्या तक्रारदारानं काय प्रतिक्रिया दिली आहे, त्याच्याशी तुमचं बोलणं झालंय का? कारण आयुक्तच अशा पद्धतीने भूमिका घेत असतील तर आता हा तक्रारदार जो आहे याला जीवाची भीती असणं किंवा आपल्यावरतीच कारवाई होईल की काय अशी भीती असणं देखील त्याला वाटणं स्वाभाविक आहे। आणि या सगळ्या प्रकरणाची थोडक्यात माहिती सांगा अजित। जो तक्रारदार आहे तो निर्धास्त आहे, त्याचं म्हणणं आहे की मला व्यवस्थेविरोधात आवाज उठवायचा होता, त्यामुळे पुढचे जे काही परिणाम होतील ते भोगायला मी तयार आहे। ते परिणाम लक्षात घेऊनच संपूर्ण त्याने हे स्टिंग ऑपरेशन केलं होतं। झी 24 तास एक पाऊल पुढे।